आता आंबे खाली आंब सापडा बाय ते आहे राव आत्ता पडला बघत होते तो अर्धा खाल्लेला आहे काय नाही तरी बघा मालका मग कुत्रे टाकली तोडून मला तोडली. एवढे सगळे डबे दिले आम्हाला जेवायला. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता चालू आहे कामावर. पूजा म्हणली तुम्ही चला तर पुढं पुलाव थांबा मी येते खडबडीत रोडनी. तर येता येता जग्गू मामा पण भेटलेले गायावाले आपले. तर आता आली का मग आम्ही जातो. तर आलो आता आम्ही कामावर नाश्ता करीतो पाण्याची बाटली भरीतो आणि जातो कामावर आहे का नाही. तुम्ही पण नाश्ता करायला या. तर पाटील मी बसलो आता जेवायला. पाटलांच्या पण बहिणीचं लग्न होतं माझ्या पण मित्राचं लग्न होतं आहे का नाही. आता आम्ही आले लग्नावरून नाश्ता करतोय. पाटलांचा आलाय मी करतो तुम्ही पण नाश्ता करायला या. माझी झाली कामं सुट्टी मध्येच. आता मी राजरची मम्मी म्हणली पाऊस लय फुटलाय कायरा नेऊन ठेवतो घरी. म्हणलं ठेवतो आता. आलोय घरी आता. हां आता तिच्या मैत्रिणीला फोन लावलाय आणि एका मैत्रिणीची बुराई चालू आहे. म्हणजे एका बाईशी वाईट बोलायचे. एक बायांचं कामच लय निराळे बा. संध्याकाळ झाली फोन हातात घेतला ना लगेच चालू कोणचे. नमस्कार बाबा. काय नाही कामावून आलोय. वातावरण दाखवतो जरा गावाकडच्यांना कसं वातावरण आहे इकडे. कुठं चालले. हा पाऊस फुटला म्हणून चालते. तुमची बैल आहे का. बाबाची बैलगाडी पावळ्या आणि ते पावळ्या म्हणजे काय हे तांदूळाचं दिसतं का. तांदूळ काढलं का जे जोडून खाली शिल्लक माल राहतो का त्याच्या काड्या त्याला पावळ्या असं म्हणते. आपल्या इकडं बाजरी केल्यावर नसते का त्या बाजरीच्या पेंड्या सरमाडा म्हणतो आपण त्याला तसंच आहे. आता ते पाऊस फुटलाय का म्हणून सगळ्यांची गाय चालू आहे वाहण्याची. तर आता आंबा पण इथं आपण बघू आता आंब्या खाली आंबा आहे का नाही. आता आंबे खाली आंब सापडा बाय. आता एक आहे ना ब्लॉग चॅनल बघितला कोकणातल्या मुलाचा आहे त्याच्यात ते आंबा सापडायला गेला होता. आपला आंबा नाही बरं का पण लोकांचा काय असू द्या पण दाखवायला पाहिजे जरा आहे का नाही. पण आंबा सापडला कस पण ते चांगला मस्तपैकी गावरान आहे आपला. अरे लय दिवसाचा आहे. मग याच्यावर तर आंब्याची साफसफाई झालेली आहे. आज कोणीतरी येऊन गेलंय सगळं आंबा घेऊन. वरमस आंबा आहे बरं का खाली पडत नाही. पडला बाय एखादा तरी नाही माझ्या नशिबातच नाही. आणि मला लय आंबा आवडतं पण नाही. ते खायला लय वेळ लागतो आणि पोट भरत नाही त्याने. त्यापेक्षा आपलं भाकर कालवून खाल्लेलं परवडा. पण तरी बघू थोडं मन शांती होईल. त्याच्यात रस कमी कोई जास्त मोठी राहते. हा नाही भेटलं आली लगेच बरं का. आता तिला वाटलं मला पण आहे ना आंबा देतील तिला नाही देणार कारण मलाच भेटला नाही. हो का हे झाड कायच आहे काय माहिती. बदामाचं असू शकतं पण ते बदामाचं असतं तर कोणतरी खाल्लं असतं पण हे बदामाच नाही दुसरंच काय असतं तरी. ह्या साईडने बघत आहे का आंबा आहे का नाही. थांबा इथं काय आहे मस्तपैकी आंबा आहे. अजून इथं एक वाटतंय. हां इथं पण एक आहे. कोणी सिस्टीम केलेली इथं गादी बिदी टाकून बाबू लावून झोपायची जागा. वा 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 पळडा बघा ते आहे राव आत्ता पडला बघत होते तो अर्धा खाल्लेला आहे काय नाही तरी. मला चांगलं नशीब आहे माय आंबा पडला राव आल्या नशीब नाही माय. अजून या साईडला इकडं नाही तर नाही आंबा. याचं काय म्हणणं हा नाही हाच येतो इकडं नाही. चला नाही घरी झाला. इथे एक आंबा आहे त्याला बघू आहे का नाही. याला आत जायला गेट आहे चारी साईडनी.
केट केलेलं आहे याला आंब्याला. ह्या पण आंब्याला का दुसरंच काय तरी पानं आलंय, काहीतरी झालंय आंब्याला. एक कैरी दिसते बारीक खाली, नाही वाटते हा नाही पिकला अजून. कैरी हाताने तोडता येतील बरं का, पण पिकले नाही, काय तोडून उपयोग आहे त्याचा. कालच लोणचं आणलंय गाव आणि आज जायला जागा पण नाही, तर जातो आता घरी. बघा मालका मग कुत्रे बघा, इतकं प्रेम आहे मालका. बसवतो इथं, थांबा आंब खातो. दाखव कसं खायचं. दर ग पूजा फोन. नाही नाही तू फोन धर. बरं धर. हा पूजेला एक आंबा दिलाय, आम्हाला एक दिलाय, खातो. थांबा बरं का. जरा आंबा दे. जरा जास्तच आंबाटे बा. हा धर. थांब फोन मध्ये दाखव. एवढं काय खाल्लं तुम्हाला लागत तसं तुम्हाला नको, मला खायचंच नाही आता हे आंबट आहे बघा. वाडे मला कसं काय आंबट लागतो. आंबाला आंबट आहे. आंबा कोणता आहे काय माहिती. त्या दिवशी गोड लागला, आज परत आंबट लागला. पूर्ण पिकला ना, हा पूर्ण लाल व्हायला पाहिजे, मग मायामध्ये गोड लागेल. आता सारिका मावशीने आणलेले बरं का आंब. हा मग तेच ना पिकले हो. मग आता तिथून आम्हाला थोडंफार येतील, पण मला तसं आंब पण नाही आवडत बरं का, कारण की ती खायला लई वेळ लागतो आणि हातपाय लई बार राहते त्याने. खाता खाता हात धुवायला लागतो परत. त्यापेक्षा आपली एक थम्सअपची बाटली प्यायलेली परवडते. पण मी आता जातो दुकानात आहे ना, मला जरा थम्सअप पिऊशी वाटत आहे. एक बाटली आणतो आणि थोडं काय ग काय नाही. चेहरा बघितला ना आता कसा आहे, कसा मार्क्यामध्ये शिवानी. कोल्ड ड्रिंक चांगलं नसतंय, तुम्ही विचारा कोणाला पण. काय कोल्ड ड्रिंक हात दुखायला लागला रे पोरांनो, फोन धरून धरून. असं ऑटोमॅटिक, असं मी जिकडे जाईन ना तिकडे ऑटोमॅटिक असं. काय नाही गोडला आंबट लागतोय. थांब इकडे दे 1 मिनिट. तसं नाही, हातात दे. कॅमेरा चालू आहे तर लगेच स्टाईल मध्ये बोलायची. आंबटीची पार नाही. काल ना एक ठिकाणी ज्यूस प्यायला थांबलो होतो. 15 रुपयाला ज्यूस होता आंब्याचा, पूर्ण आमरस एवढा असा ग्लास होता, लय गोड पूर्ण. म्हणजे असं 2 ग्लास पिलो आणि मला आल्यावर भूकसुद्धा नाही लागली. मी रात्रीचं जेवलो पार, दुपारी फक्त आमरसाचे 2 ग्लास पिलो. मग बघा मी आता परत आहे ना तिथे गेलो ना, परत तिथंच आमरस पिणार मी. ते सॉरी मँगो ज्यूस पिणार तिथं, लय भारी. ए तुला खायचं नव्हतं ना. खायला या. हा मला वाटलं मला म्हणते काय. चालतंय, फेकून दिला. बघा आहे का तिथं, बघा आहे का किती काय नाही. इकडे बघा चप्पल आली माय घेऊ बरं का. काढ काढ काढ. टाकली तोडून. मला तोडली. मग कोण तोडली. माहिती तुटलेली घातली. तुटली माय कोण असती, पण मी त्याच्यात आहे ना पाय काढ, मला ना जास्त त्याच्यात आहे ना घालून ठेवलं होतं. मला घरी ना मोठाले चपला घालायला आवडत. पण ती चप्पल फेकून नाही देऊशी वाटत, फक्त बंद निघलाय ना. त्याला मी आता दुकानातून आहे ना फेविक्विक आणणार आणि मग चिकटवणार. मग फेविक्विक नि राहते ती थोडंची पाण्याने जाते ती. जा. पूजा म्हणती मी जुडिओचा शर्ट घातलाय, ते दाखव नका, बिनकामी त्यांची ना मार्केटिंग होईल. बरोबर ना. हो म्हणती. पण आता मला गावात जायची लय तीव्र इच्छा झालेली आहे. काहीतरी भाजीपाला आणि काहीतरी किराण्यातून आहे ना हे आणावं लागेल आपल्याला. मीठ मिरची, मला आठवू दे, काहीतरी आणावं लागेल. साबुदाणा आणायचे ना आपल्याला. आहे मग भिजायला घाल ना. आज काय करणार आहे मला खायला. बटाट्याची भजी. ए नको नको,
बरं चालते. आवड आहे असं खायला काय नाही. काय आलं मगाशी ना राजूरची मम्मी म्हणली का स्वयंपाक नका करू, बरोबर ना? हा. तर पूजा म्हणती मी डाएटवर आहे ना, तब्येत किती कमी केली. थांबा एकच मिनिट, मी तब्येत दाखवली यांना. हे बघा, पहिला मी लय जाड होतो. तुम्हाला आता फोटो दिसणार नाही, पण माझ्या मित्रमंडळीला माहिती मी किती जाड होतो. कवा आता 3 महिन्याच्या आधी. तर आता आहे ना मी खाण्याचं कमी केलं आणि आता सवय लागली हळूहळू कमी खायची. तर मग आता तब्येत बघा कमी झाली. तर तुम्हाला पण आहे ना तब्येत कमी करायची असेल ना तर काय नाही, थोडं कमी खा, सारखं नका खात जाऊ. आणि कामं नाही करते काय नुसते खात राहता, असं बरोबर नाही ना. हां, तुम्ही काय पैलवान आहे का? तुम्ही दिवसभर कष्टाचे काम करता का माझ्यासारखं? थोडं ज्ञान सांगतो ना लोकांना बसल्या जागी. प्रवचन नको का? प्रवचन का रे मी? तर ह्या काय ही बायको ऐकत नाही, पण तिला आदत म्हणजे गोष्टी सांगतो जरा, काही ऐकत नाही. ऐका नाही, पण तुम्ही ऐकता मला माहिती, त्याच्यामुळे सांगतो थोडे ना कमी खायचे. काय होतं आपल्यामुळे एखादा गरीब माणूस आहे ना तिकडं आपण कमी खाल्लं की नाही, तर त्याचं तरी तिकडे थोडं पोट भरून, आहे का नाही. तर आता जातो मी घरी. सूर्य बघा मावळत चाललाय, कसा भारी दिसतोय. तर आता घरी जातो, थोडं दुकानात जातो. काय आलंय आज लय दमलोय ना मी, त्याच्यामुळं थोडं म्हणलं आता जरा फिरून आलो जरा मग गावातून, थोडं बरं वाटेल मला. CCTV लागला वाजायला, गाडी गेली की लागला वाजायला. तर आलोच मी गावातून. हिचं काय म्हणणं आहे एकदा बघू, आहे का उतानी पडत. हे कर, मला गावात जायचे, आलोच मी 5 मिनिटात. काय मी माझ्या मोबाईल पुढे दुसरा पैसे नाही, फिरायला जायचे. तर बघा तिला संत्री आणून दिली होती, तिने अजून खाल्ली नाही. मग मॅच खावा काय झालं हो. तोपर्यंत ना थोडं शेंगदाणा खातो, भाजून ठेवलं ना, मला लई शेंगदाणा आवडते. गुळ कुठं ठेवला काय माहिती ना, गुळावर खाल्लं असतं. तर आलोय घरी, पूजाला आता ती साफ करती गादी ना, तोपर्यंत इधर बैठता हूँ खाते खाते. तर बिस्किट पुडा खायला या. कोकोनट पार्लेचा आहे, क्रंची कुकीज विथ रिअल कोकोनट. तर मित्रांनो हे पाहू शकता, राजूच्या मम्मीने ना एवढे सगळे डबे दिले आम्हाला जेवायला. इथं भात आहे, भाकरी आहे, इथं वालाचं कालवण आहे, इथं हे पापड्या आहेत तांदळाच्या असतील. मी खाल्ल्या, आता निम्म्या खाल्ले निम्म्या त्यांनी मोकार दिल्या होत्या, निम्म्या संपून टाकले. आणि वालाचं कालवण आहे अजून पण इथे. तर पूजेने मग अजून वाढून ठेवले, पण मामांचा फोन आला होता ना, त्यामुळे लय वेळ बसलो गप्पा मारीत, आहे का नाही. काहीतरी गुपचूप म्हणली बरं का. तर आता तुम्ही जेवायला या, मी पण जेवण करतो. आणि जेवण कसं झालं एकदा सांगतो. सांग पूजा. खाल्लं होतं का चांगलं जेवण एक नंबर आहे, पण कांदा कापायला पाहिजे पूजेने फक्त बरं का, छोटंसं, आणि लोणचं द्यायला पाहिजे मला, आहे का नाही. जा कांदा काप. उठ ना. मी नाही उठणार सारखं, माझी तुम्ही लवकर या आणि लवकर खायचं पत्ते आहे. काय आलं मग करून सारखी उठ मला आरडत होती का जेवायला. छोटा कांदा कापी तू, म्हणजे काय होईन जरा खायला एनर्जी. ए चाकू कुठे आहे? खाली नाही कुठंच नाही, हाय इथं भांड्यात चाकू. तर आता तुम्ही पण जेवताना ना थोडा कांदा खात जा, आहे का नाही. ए काप. जेवायला या, अर्ध झोपत आहे, हात नको कापू फक्त. तर कांदा कापायची स्किल आहे असा कांदा कोणालाच नाहीत कापता, आहे का नाही. राजूरला पण येतो बरं का लय भारी कांदा कापता,
राजूर गेलाय मामाजीकडे. त्याचं वरचं हे काढणार त्याचं सालपाट. जाणार आहे ते सगळ्यांना. तर आता भाकर आहे ना याच्यात ठेवितो आणि थोडा भात आहे ना याच्यात टाकितो. नका टाकू. नको हां ती नंतर मग खाणार. ती मै तू ना तुम्ही मी पण खाणार. लोणचं लोणचं घ्या ना. ते काय हा लोणचं दिले बरं का. लक्षातच नाही. तुमच्या तुम्ही झोपले वाटायचं. तर मित्रांनो जेवायला या. जेवणला एक नंबर झालेले आहे. आणि अजून काय बोलायचं तुला? बोल. गुड नाईट. तिचं युट्यूब चॅनलला ना नाव दिलंय पूजा म्हणून, पण मी बोलत नाही. तिचं उद्या नाव कट केलं जाईल. कालच केलं. हा फक्त माझ्या नाव राहणार उद्यापासून. कालच केलंय पण नाही ते उलट केलंय नाव. पहिलं पूजा अनिकेत होता, अनिकेत पूजा केलंय. पण आता उद्या पूजा नाव काढून टाकतो. ती बोलत नाही ना, ऐका नाही. तर फक्त माझे नाव राहील. आणि चॅनलला आहे ना सबस्क्राईब कराच आणि लाईक पण करा आणि मित्रांना पण पाठवा, शेअर करा. धन्यवाद. गुड नाईट.